आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. विकासाच्या मुद्द्यांवरती आपण ह्या निवडणुकीच्या मैदानावर उतरलात. तुमच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राहिला विशेष महत्वाचा मुद्दा, तुम्ही जे प्रश्न केलाय, तुम्ही कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढीत आहात. आमचं हे काळूगाव जिल्हा परिषद सर्कल आजपर्यंत सत्ताधाऱ्याच्या विरोधामध्येच होतं आणि आज सुद्धा सत्ताधाऱ्यांनी आमच्यावरती वेळ आणलेली आहे. आम्ही सुद्धा आज बी विरोधी पॅनल केलं आहे. आम्ही अपक्ष उभे आहे. आमच्या सर्कल मध्ये 35-40 वर्षापासून रस्त्याचा विषय प्रलंबित आहे. शैक्षणिक शाळेचा विषय असो, आरोग्य केंद्राची काल परवा बिल्डिंग झाली 35 वर्षांनंतर. त्यामुळे आम्ही आरोग्य, पाणी या विषयावर इलेक्शनवर जास्त भर देणार आहोत. भविष्यात आम्ही जर 3 जण जरी निवडून आलो तरी आरोग्य, पाणी आणि शैक्षणिक, लाईट, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आम्ही वेळोवेळी आवाज उठवू. ठीक आहे. विरोधकांचं म्हणणं आहे की दहशतीचं आणि पैशाचं राजकारण सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पैशाचा सुद्धा वापर केला जात आहे म्हणून. तसं जर सांगायचं म्हणलं तर आम्ही आतापर्यंत कुठं दहशत निर्माण केली नाही किंवा पैशाचा वापर केला नाही. कालच विरोधकाचा नारळ फोडायचा कार्यक्रम होता. त्यांच्या सभेमध्ये आपले ॲडव्होकेट डाखोरे साहेब, जी एन डाखोरे यांनी काल असं जाहीर भाषणामधून सांगितलं की नागेश्वरराव, आपलं पोतं खुलं करा, सगळं हातानं महात्मा गांधीचं रेशन होऊ द्या. हे त्यांचे काम आहेत, हे आमचे काम आहेत. आम्ही सर्वसामान्य लोकांच्या, जनतेच्या 24 तास आम्ही सहवासामध्ये राहतो. अर्ध्या रात्री सुखादुःखामध्ये आम्ही त्याच्या कामाला, अडीअडचणीला मदत करतो. त्यामुळे आम्हाला पैशाचा किंवा याचा आमिष दाखवायची गरज नाही. जनताच आमच्या सोबत आहे. काय आव्हान कराल जनतेला? आम्ही आव्हान या पद्धतीने करतो, भविष्यामध्ये आमच्या जर तिन्ही अपक्ष सीट निवडून आल्या तर जिल्ह्यामध्ये क्रांती होईल, याचा संदेश महाराष्ट्रात जाईल आणि सत्तेच्या चाब्या आमच्या दोघांच्या हातामध्ये राहतील. विविध पक्षाच्या ऑफर आमच्या दोघांच्या हातामध्ये राहतील. त्याचं कारण जिल्हा परिषदचं अध्यक्षपद SC ला सुटलेलं आहे. त्यामुळं आमचाच अध्यक्ष होणार, त्याच्यामध्ये काय अडचण नाही. आणि पंचायत समिती सभापती पद हे OBC ला सुटलेले, त्यामुळे पंचायत समिती सभापती सुद्धा आमचाच होईल, अपक्षाचा. त्यामुळे आम्हाला आवाहन करायची गरज नाही. आमचे जर अध्यक्ष, सभापती जर झाले तर मागच्या 35 वर्ष, 40 वर्षाचा जे बॅकलॉग आहे ते आम्ही विकासाचा भरून काढू. मतदानाला आव्हान आमचं 12 महिने 12 वर्ष मतदाराला आव्हानच असते की आम्ही त्याच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये जातो. टायमावर कोणी येईल, 100 किलोमीटर येईल, 150 किलोमीटरवरून येईल, त्याचं आव्हान करायला त्याला ही लागते. पैशाचा वापर करायला ना आम्हाला, आम्ही रोज जनते मंडळी आहेत. संदीप भाऊ जरी बघितलं तरी रोड जनतेतलाच माणूस आहे. रोज कुठे ना कुठे तरी भेटणार आहे. त्यांचं म्हणणं आहे की बा ढगे बाहेरचे आहेत. अरे ढगे बाहेरचे तर तालुक्यातला आहे ढगे, इथून किती 15 किलोमीटर, नांदेड 20 किलोमीटर, पुण्याला जायचं म्हणलं तर 15 किलोमीटर. 24 तास ढगे साहेब आमचे उपलब्ध आहेत. ढगे साहेब नसले तरी मी तर 24 घंटे उपलब्ध आहे. सभापती साहेब बी आमचे 24 घंटे उपलब्ध राहतात. त्याच्यामुळे आम्ही जनतेला आवाहन करत नाही. ही जनतेनं इलेक्शन हातामध्ये घेतलेले यावेळेस. विविध जाती धर्मातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आपण अपक्ष जरी उभा असला तरी जनसंपर्क दांडगा दिसतोय आपला आणि जवळपास विजय निश्चित मानला जात आहे. मतदारांच्या प्रतिक्रिया येत आहेत, काय सांगाल? याचं कारण म्हणजे कसं आहे, ह्या सर्कल मधल्या पूर्ण जनतेनं इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे. त्याचं कारण आहे जनतेनं हातामध्ये इलेक्शन घेण्याचं. ज्यावेळेस लोकसभेला आम्ही खासदार बंडू जाधव यांचं काम केलं, आम्ही तिघांनी केलं, आणि मागच्या वेळेस विधानसभेला आम्ही विशाल भाऊ कदम यांचं काम केलेलं, आम्ही तिघांनी काम केलेले. त्यामुळं आम्ही या सर्कल मध्ये कधी जातीवाद करीत नाही, जातीभेद करीत नाहीत. त्यामुळं कसं आहे, आमचं जे जिल्हा परिषद सर्कल आहे हे पूर्ण जाती धर्माचं सर्कल आहे. त्यामुळे आम्हाला कुठल्या पद्धतीची अडचण नाही, काय नाही. विशेष म्हणजे
हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेले. 5 तारखेला आमदार महोदय यांची सभा पण लागलेली आहे, काय सांगाल? बघू द्या, त्यांनी त्यांचं काम सांगावं, आम्ही आमचे काम सांगू, त्यांनी त्यांचा विकास सांगावं आणि आमचं भविष्यामध्ये काय करायचं सांगू. आतापर्यंत आम्ही काय केलं काय नाही पूर्ण जनतेला माहित आहे. दुसरी गोष्ट, आम्ही कुठल्या पक्षावर नाराज नाहीत. कारण कसं आहे, आम्हाला पक्षाने एबी फॉर्म दिला होता. काही कारणास्तव समजा 2 एबी फॉर्म आल्यामुळं आमचा फॉर्म कटले. ते फॉर्म कटल्यामुळं जनतेच्या मनामध्ये एवढा रोष निर्माण झाला की बाबा याचं षडयंत्र कोण रचले, त्याच्या विरोधामध्ये आपल्याला जनतेने हात दाखवून द्यायचं ठरवले. त्यामुळं जनतेने इलेक्शन हे हातामध्ये घेतलेले. जिल्हा परिषद शाळेवरती अतिक्रमण सुद्धा काही लोक करत आहेत, अशी सुद्धा चर्चा नागरिक करत होते. आहे ना, कसं आहे, काय नेमकं प्रकरण काय? ही जिल्हा परिषदची शाळा कावलगाव इंग्रज सरकारच्या काळातली, इंग्रज सरकारच्या काळातली शाळा असल्यामुळं आज आमचे उमेदवार प्रतिस्पर्धी त्यांचे वडील कैलासवासी रुस्तमराव जीवनजे, त्यांच्या काळामध्ये त्यांनी जिल्हा परिषदच्या अर्ध्या शाळेमध्ये इंगल लावलेत की माझी जमीन ती आहे म्हणून. बरं, इंगल असे लावलेत की तुमचा गट नंबर सर्वे नंबर तिकडे सरायला आहे, त्याच्या अलीकडे जे दुसरे लोकांचे 7-12 आहेत त्याच्या सुद्धा आमच्या आहेत म्हणून ते असे शाळेमध्ये अतिक्रमण केलेले. त्याचा तो विषय लय मोठा आहे, त्यांनी विकासाच्या गोष्टी बोलूच नाही. आमचा जे नांदेड कावलगाव जाणारा रस्ता आहे, पावसाळ्यामध्ये रस्त्यानं पाणी वाहते, पण भर उन्हाळ्यामध्ये त्या रोडवर पाणीच पाणी वाहते. म्हणजे लोकांना जाण्यास सुद्धा त्रास होत असते नांदेड जायला. त्याचं कारण असं आहे की रस्त्यात हौद बांधलाय, दोन्ही साईडनं रस्त्याला नाले असतात ना, त्याच्या साईडनं नालीच नाही. त्या नालीतलं पाणी उपसून रोडनं जाऊन इकडच्या नालीत पाणी पडतं. खालच्या शेतकऱ्याला सुद्धा त्रास आहे त्याचा. पण ते कसं आता म्हणतात ना, ते मोठा झाला गाडा गरीबाचे झोपडे मोडा म्हणल्या सगळं काम आहे. चालेल चालेल. होऊ घातलेल्या 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार अर्चनाताई उत्तमराव ढगे यांची निवडणूक निशाणी छत्री आहे. त्यांच्यासोबत धानोरा मोत्या पंचायत समिती गणातून उमेदवार मीरा शिवाजीराव खैरे यांची निवडणूक निशाणी कपाट आहे. आणि तिसरे कावलगाव पंचायत समितीमधून उभे असलेल्या उज्ज्वलाताई नारायणभाऊ पिसाळ यांची निवडणूक निशाणी कपबशी आहे. सर्वांनी उद्याच्या 7 तारखेला या तिन्ही निशाणीवर मतदान करून सामाजिक ऐक्याची भावना सर्वांपर्यंत पोहोचवावी आणि या पुरोगामी आघाडीला भरघोस मताने निवडून द्यावं ही सर्वांना कळकळीची विनंती.